सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे सुरक्षा रक्षकास मारहाण करत फोडले एटीएम, रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला। मुसळगाव MIDC येथे असलेल्या सारस्वत बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झालाय। ही घटना बुधवारी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। चोरट्यांना रोकडचा कॅश वॉर्ड खोलण्यात अपयश आल्याने रक्कम वाचली, मात्र चोरट्यांनी एटीएम मशीनचे नुकसान केले आहे। बुधवारी पहाटे 4:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चौघा चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश करत सुरक्षा रक्षकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व एटीएम मशीन बाहेर ओढून काढली। चोरट्यांनी एटीएमची तोडफोड केली, परंतु मशीनचा कॅश वॉर्ड उघडता न आल्याने त्यांना त्यातील रक्कम लांबविता आली नाही। सुरक्षा रक्षकाने सकाळी 6 वाजता याबाबत MIDC पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर, भगवान शिंदे, रोहित सानप, नवनाथ चकोर यांनी घटनास्थळाची पाहणी केली। पुढील तपास MIDC पोलीस करत आहे। CCTV फुटेजची या तपासात मदत मिळणार आहे। MIDC परिसरात सारस्वत बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले, मात्र लॉकर खोलण्यात अपयश आल्याने त्यामधील रक्कम वाचली। या एटीएम मध्ये CCTV कॅमेरे आहे। त्या कॅमेऱ्यामध्ये 4 जण कॅमेऱ्यात कैद झाले आहे। यावरून पोलिसांनी CCTV फुटेज तपासणी करण्याला सुरुवात केली आहे। चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी घटनास्थळापासून 300 मीटर पुढे मुसळगाव फाटा परिसरात आढळून आली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विकास दळवी, सिन्नर, मुसळगाव।